लोकशाही दिनात 86 नवीन तक्रार अर्जांची नोंद, प्रलंबित अर्जांचे विहित मुदतीत निराकरण करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचे निर्देश. गैरहजर विभागांना नोटीस, प्रलंबित प्रकरणाचा घेतला आढावा. कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात 1986 नवीन तक्रार अर्ज प्राप्त झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निराकरण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले. तसंच विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी मंगळवारी पार पडला. नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी संबंधित विभागांनी गांभीर्याने कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी दिले. यावेळी अधिक काळ प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत नाराजी व्यक्त करत जास्त कालावधीसाठी अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या विभागांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच लोकशाही दिनात सर्व शासकीय आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक असल्याचं सांगत गैरहजर विभागांनाही नोटीस देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचत असून त्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.